नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पोलीस भरतीमध्ये 15 मार्च रोजी जो काही अकोला जिल्ह्यातील पेपर झाला, याचे जी-केवर आधारित प्रश्न आले होते. त्यावर कशाप्रकारे प्रश्न आले त्यांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. यामुळे काय होईल मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांना समजेल की उत्तरे कोणती आहेत आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना पोलीस भरतीची तयारी करायची आहे, की कशाप्रकारे प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये येतात. की मित्रांनो पहा, या अकोला जिल्ह्यामध्ये काल 15 मार्च रोजी झालेला पेपर आहे. यामध्ये 25-25चा पॅटर्न म्हणजे फॉलो केलेला आहे. काल आपण मराठीचे प्रश्न पाहिले होते. एक म्हणजे 25 प्रश्न मराठीवर होते. तसेच जी-केवर आधारित 25 प्रश्न आहेत. याचे आपण सविस्तर विश्लेषण करूयात. पहा, हा ए सेट आहे. अकोला जिल्हा पोलीस भरती 2024-25 प्रश्नपत्रिका. तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता. 15 मार्च 2026 रोजी हा पेपर पार पडलेला आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. चला आपण पाहूयात 15 मार्च 2026 रोजी जी-केवर आधारित कशाप्रकारे प्रश्न आले होते. मित्रांनो, ए सेटमध्ये प्रश्न क्रमांक 51 ते 75पर्यंत हे तुम्हाला जी-केवर आधारित प्रश्न होते. यामध्ये पहिला प्रश्न आहे, पाहू शकता तुम्ही, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ युनेस्को म्हणजे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट नाही. काय म्हणते पहा, जागतिक वारसा स्थळामध्ये तुम्हाला या ठिकाणी समाविष्ट नसलेले पर्यटन स्थळ शोधायचं आहे. यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दुसरा आहे अजिंठा लेणी आणि तिसरा पर्याय आहे एलिफंटा लेणी आणि चौथा गेटवे ऑफ इंडिया. याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो एलिफंटा लेणी. बाकीचे तिन्ही जागतिक वारसा स्थळामध्ये त्यांची नोंद आहे. पहा, पुढील प्रश्न होता, घरगुती वापरात असलेल्या LPGचे पूर्ण रूप काय आहे. म्हणजेच याचा LPGचं तुम्हाला फुल फॉर्म सांगायचा आहे. साधा प्रश्न होता. याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो लिक्विड प्रोपेन गॅस. पहा, हा प्रश्न सध्या LPG गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे आणि सध्या चर्चेला विषय आहे. त्यामुळे हा प्रश्न आलेला आहे. बघा, यासाठी काय करणं गरजेचं आहे मित्रांनो, आपल्या आजूबाजूला जे काही सध्या करंट विषय चालू आहेत याच्यावर देखील आपल्याला लक्ष ठेवणं आहे आणि बारीक सारीक प्रश्न विचारलेले जातात. अगदी सिंपल असतात पण आपल्याला पेपरच्या वेळेस गोंधळ उडून जातो. चला, पुढील प्रश्न होता, अकोला पोलीस दलाच्या कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो करेक्ट प्रोजेक्ट ट्रेंटेरा, ऑप्शन नंबर सी. पुढील प्रश्न होता प्रश्न क्रमांक 54 ए सेटसाठी. तुम्ही पाहू शकता, भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा इतक्या वेळेने पुढे आहे. म्हणजे कोणत्या वेळेने पुढे चालते. ह्या बघा तुम्हाला कशापेक्षा, ग्रीनविच येथील वेळेपेक्षा. याचं उत्तर आहे योग्य 5 तास 30 मिनिट, पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न होता, नुकताच स्टारलिंकसोबत महाराष्ट्राचा करार झाला. जो काही स्टारलिंकसोबत करार झालेला आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे. तर मग ही स्टारलिंक कंपनी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर ही कंपनी कशाशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला ही स्टारलिंक कंपनी कशासाठी आहे आणि याचं डिटेल तुम्ही नंतर पाहू शकता. चला, पुढील प्रश्न होता, मानवी रक्तातील ऑक्सिजन वहन करण्याचे मुख्य कार्य कोणत्या घटकाद्वारे केले जाते. मानवी घटकातील ऑक्सिजन वहनाचे कार्य, याचे उत्तर योग्य आहे मित्रांनो हिमोग्लोबिन. अर्थात सगळ्यांना माहिती असेलच. चला, पुढील प्रश्न होता, अकोला जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागत नाही. पहा मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे यवतमाळ. जे अकोला जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत ज्यांनी अभ्यास केलेला असेल त्यांना हा प्रश्न अगदी सहज सोडवता आलेला असेल. पहा मित्रांनो, प्रश्नाची काठिण्य पातळी कशी आहे आणि कशा प्रकारे प्रश्न अगदी गुगली स्वरूपात येतात. एकदम सिंपल. ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही तयारी करत आहात, ज्या जिल्ह्याचं तुम्हाला भविष्यात पोलीस व्हायचं आहे, यासाठी तुम्हाला आपल्या जिल्ह्याची भौगोलिक, आर्थिक सर्व माहिती पाहिजे आणि ऐतिहासिक, पर्यटक सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. चला, पुढील प्रश्न होता, पहा ऐतिहासिकवर प्रश्न आलेला आहे. अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतो. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, जर तुम्ही करंट चालू घडामोडी पाहत असाल, अकोला जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्येच नरनाळा महोत्सव पार पडला. तर याचं पर्याय कोणता आहे पहा, नरनाळा कोणत्या म्हणजे नरनाळा किल्ला हा कोणत्या तालुक्यामध्ये आहे. तेलारामध्ये नाही, मूर्तिजापूर. याचं योग्य ऑप्शन आहे अकोट. नरनाळा किल्ला हा अकोट
तालुक्यामध्ये येतो मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणते पद परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघायचे? कोणते पद आहे परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहायचे शिवाजी महाराजाच्या अष्टप्रधान मंडळामध्ये? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पंत सुमंत, डी ऑप्शन. चला पुढील प्रश्न होता, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 टेनिस स्पर्धेचे महिला विजेत्या कोण आहेत? ऑस्ट्रेलियन ओपन 2026 टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेत्या कोण आहेत? याचे ऑप्शन तुम्ही पाहू शकता, एलिना रायबाकिन हे ऑप्शन याचं योग्य उत्तर आहे. चला पुढील प्रश्न होता, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? हा घटनेवर आधारित प्रश्न होता. याचं योग्य उत्तर आहे सी, हॅबियस कार्पस. तर मग बेकायदेशीर अटक स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे हॅबियस कॉर्पस या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते. पुढील प्रश्न होता, खालील दिलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांना त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार उत्तर ते दक्षिण अशा प्रकारे क्रमाने लावा. पहा, ज्या काही नद्या दिलेल्या आहेत तुम्हाला, गोदावरी, तापी, कृष्णा या आणि भीमा, यांना उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने लावायचं आहे. तर मग याचा योग्य क्रम येतो तापी, गोदावरी आणि भीमा, तसेच नंतर येईल कृष्णा. मग याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन डी. पुढील प्रश्न आहे, रॉ संस्थेचे पूर्ण रूप. पहा, फुल फॉर्मवर आधारित हा तिसरा प्रश्न आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते आहे रॉ संस्थेचे फुल फॉर्म? कोणता आहे रॉ संस्थेचा? रॉ संस्थेचे पूर्ण रूप रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, सी ऑप्शन. हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. रॉचा फुल फॉर्म रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. पुढील प्रश्न होता, कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? पहा, सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे त्यावर आधारित हा दुसरा प्रश्न आहे. लॉजिक जर लागला असेल, जो LPGचा होता की सध्या LPGचा जो काही म्हणजे घरगुती गॅसचा तुटवडा भासत आहे त्यावर आधारित प्रश्न आहे, आणि तसंच अणुबॉम्बवर आधारित देखील प्रश्न आलेला आहे. म्हणजे कोण आहे अणुबॉम्बचे जनक कोण मानले जातात यावर प्रश्न आहे. याचे पर्याय आहेत, होमी जहांगीर भाभा, जे रॉबर्ट ओपेन हायमर, अल्फ्रेड नोबेल, आयझॅक न्यूटन. योग्य उत्तर काय असणार याचं? बी ऑप्शन आहे. सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, जे रॉबर्ट ओपेनहायमर. पुढील प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? पहा, पर्याय आहेत अमरावती, नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर. याचं योग्य उत्तर आहे सी, म्हणजे कोल्हापूरला पोलीस आयुक्तालय नाही. हे सर्वांना माहीत असेलच. पुढील प्रश्न आहे, अकोला जिल्ह्यात सध्या सर्वाधिक क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली जाते? पहा, जर तुम्ही लोकमतचा न्यूजपेपर वाचला असेल, मला तरी वाटतं या 2 दिवसापूर्वी न्यूज होती, सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र हे कापूस आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे कापूस, म्हणजे ए ऑप्शन. पहा मित्रांनो, ज्या जिल्ह्यासाठी जे आपण तयारी करतो त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रमुख पिके, सर्वात लागवडीखालील क्षेत्र, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक सीमा, सगळ्या गोष्टीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी नव्याने तयार करीत आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. पहा, तुम्ही पाहू शकता प्रश्न कशा प्रकारे आलेले आहेत, यानुसार तुम्ही तयारीला लागा. परत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पहा, UPI याचा वाणिज्यमध्ये काय अर्थ आहे? म्हणजे तुम्हाला UPIचा अर्थ काय आहे तो इथे शोधायचा आहे. UPIचा अर्थ सगळ्यांना माहीतच असणार आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, म्हणजे याचं योग्य ऑप्शन आहे सी. पुढील प्रश्न आहे, पहा, कैलास मंदिराची एलोरा म्हणजेच निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झालेली आहे? याचं योग्य ऑप्शन असणार आहे राष्ट्रकूट राजवट, सी. पुढील प्रश्न आहे, नुकताच भारतीय दंड संहिता म्हणजे IPC रद्द करून त्याऐवजी कोणता नवीन कायदा लागू करण्यात आला आहे? तर IPC रद्द करून
नवीन कायदा कोणता म्हणजे लागू करण्यात आलेला आहे हे सगळ्यांना माहीतच असेल, तो म्हणजे BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता. चला पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? तो नुकताच पार पडलेला आहे, तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. ऑप्शन बी. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अरवली, हिमालय, आल्प्स आणि रॉकी हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? कोणते? अरवली, हिमालय, आल्प्स आणि रॉकी. तर हे मित्रांनो वलीय प्रकारचे पर्वत आहेत, म्हणजे ऑप्शन डी हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न आहे 72, हा दिवस संविधान दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो. सगळ्यांचाच प्रश्न हा बरोबर यायला हवा. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, अकोला भरतीसाठी आलेला मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या शहरात खंडपीठ नाही? तर कुठे कुठे आहे हे पण माहिती पाहिजे. पुणे येथे आहे, नागपूर येथे आहे, पुणे येथे नाही, कोल्हापूर येथे आहे. तर मग याचं योग्य उत्तर असणार आहे सी ऑप्शन. ठीक आहे. चला पुढील प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो रे? सर्वांना माहिती असायला हवे, महसूल विभाग. योग्य ऑप्शन सी. पुढील प्रश्न आहे शेवटचा GK साठी आलेला, रेपो रेट हा इकॉनॉमिक्सशी रिलेटेड प्रश्न आहे. रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने, बघा रेपो रेट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे याचे आन्सर निघेल. याचं योग्य उत्तर आहे RBI, व्यापारी बँकांना कर्ज देते. रेपो रेट आपण बघतो नेहमी न्यूजपेपरमध्ये बातम्या येतात, रेपो रेट कमी, रेपो रेट कमी आणि किंवा वाढवला. तर मग रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने व्यापारी बँकांना कर्ज देते. कोण? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ज्या व्याजदराने व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला रेपो रेट असे म्हणतात. चला याचं योग्य उत्तर आहे बी ऑप्शन. मित्रांनो चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच सर्व गरजू विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. तुम्हाला जे नवीन विद्यार्थी आहेत, पोलीस भरतीची तयारी करणार आहेत किंवा ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनी त्यांची उत्तरं चेक केली असतीलच, परंतु जे नव्याने तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना ही सुवर्ण संधी आहे की ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची तुम्ही सर्व पार्श्वभूमी अभ्यासात काही बेसिक प्रश्न आहेत, सध्या जे काही करंट घडत आहे, चालू घडामोडी आहेत याच्यावर आधारित बेसिक प्रश्न विचारलेले आहेत, यावर पण तुम्ही नजर टाका. ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुम्ही परत एकदा सांगतोय त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, शैक्षणिक पार्श्वभूमी, भौगोलिक पार्श्वभूमी आणि प्रमुख पिके, नद्या, या सर्व गोष्टी तुम्ही तयारी करून जा. चला धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा. थँक्यू.